महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। शनिवार 25 एप्रिल दुपारी 1:25 वाजता। ठिकाण धाराशिव बसस्थानक। घटना संतोष बाबूराव टेकाळे वय 45 हे कोल्हेगावला जाण्यासाठी लातूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते। गर्दीचा फायदा घेत एका भामट्याने त्यांच्या खिशातून चक्क 9,000 रुपये हातोहात लांबवले। चोरी झाल्याचे लक्षात येताच टेकाळे तातडीने खाली उतरले, पण तोपर्यंत चोरट्यांनी धूम ठोकली होती। नेहमीप्रमाणे बसस्थानकावर सुरक्षेसाठी एकही पोलीस हजर नव्हता। स्वतःच पुरावे गोळा करण्याची वेळ। संतोष टेकाळे यांनी थेट आनंदनगर पोलीस स्टेशन गाठले, पण इथे त्यांना सिंघम नाही तर वेगळेच पोलीस भेटले। पोलिसांनी सांत्वन करण्याऐवजी थेट पुरावा काय असा उलटा सवाल केला। शेवटी एका सामान्य प्रवाशालाच तपास अधिकारी बनावे लागले। टेकाळे यांनी पुन्हा बसस्थानक गाठले। एसटी अधिकाऱ्यांच्या अक्षरशः हातापाया पडून मनधरणी केली आणि चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले। चोराला व्हीआयपी वागणूक आणि पैशांचा रिफंड। पुरावा हातात आल्यावर टेकाळे पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली। फुटेज पाहिल्यावर पोलिसांनी चोराला पकडण्यासाठी पथके वगैरे पाठवली नाहीत, तर खिशातून मोबाईल काढला आणि थेट चोरालाच कॉल लावला, जणू काही तो त्यांचा रोजचाच क्लायंट असावा। थोड्याच वेळात चोर महाशय पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। 9,000 रुपये चोरणाऱ्या या चोराने टेकाळे यांना फक्त 3,300 रुपये परत केले। उरलेले 5,700 रुपये कुठे गेले? हा सर्व्हिस चार्ज होता की जीएसटी हे पोलिसांनाच ठाऊक। यावर कहर म्हणजे पोलिसांनी कोणतीही फिर्याद न घेता, गुन्हा दाखल न करता त्या चोराला तिथून सन्मानाने सोडून दिले। हा सर्व प्रकार संतोष टेकाळे आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते। हे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी दादागिरी करत तो व्हिडिओही डिलीट करायला लावला। रात्री वाट्याला येतोय चोरीचा माल, फिर्याद नाही, गुन्हा नाही आणि पुराव्यांसकट चोर सापडूनही त्याला सोडून देणे। या सर्व प्रकारावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की धाराशिवमध्ये चोर आणि पोलीस यांची घट्ट साठगाठ आहे। दिवसा चोऱ्या करायच्या आणि रात्री मिळून चोरीचा माल वाटून घ्यायचा। अशीच काहीशी नवी सिस्टीम आनंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असल्याचा संशय आता उघडपणे व्यक्त केला जात आहे। सामान्य जनतेने दात तरी कोणाकडे मागायची, हाच खरा प्रश्न आहे। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।